अयमः सत्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः। 866 अयमः न अस्य विद्यते यमः मृत्युः इति, ज्याच्यासाठी यम किंवा मृत्यू अस्तित्वात नाही असा तो अयमः। किंवा यमनियमौ योगांगे, योगामधील मुख्य अंग असलेले यम आणि नियम तत्कम्यत्वात सहा एव ही त्याच्या प्राप्तीसाठी आवश्यक असतात। तोच नियमः यमः, तोच यम आणि नियमही तोच आहे आणि त्यांच्या मार्फतच तो जाणला जाऊ शकतो असा जो तो अयमः, ज्याला मृत्यू माहीत नाही असा तो शाश्वत आहे। मृत्यूचा सिद्धांत ह्याच्यावर कार्य करू शकत नाही, ज्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही असा कायम मुक्त काळाच्या पलीकडे असलेला अमर अव्यय असलेला तो अयमः। ओम अयमाय नमः। 867 सत्ववान शौर्य वीर्यादिकं सत्वम अस्य इति, शौर्य पराक्रम तेज हे सत्वगुणाच्या ह्या ज्या विशेषता आहेत तेच ज्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचा जो आहे तो सत्ववान। शक्तिवान पराक्रम धैर्याने भरलेला अत्याधिक साहसी वीर सर्व अवतार कार्य हेच प्रतीत करतात। शक्तिवान सत्तेचा गुण असलेला असाही ह्याचा अर्थ काढला जातो असा जो तो सत्ववान। ओम सत्ववते नमः। 868 सात्विकः सत्वे गुणे प्राधान्य, म्हणजे सत्वगुणाचा ज्याच्यामध्ये प्राधान्य असतो स्थितः, अशामध्ये कायम प्रामुख्याने त्याच्यामध्ये सत्वगुण असतो, त्याच्यातच तो स्थित असतो असा जो तो सात्विकः। सात्विक गुणांनी परिपूर्ण म्हणून त्याच्यामध्ये स्थिरता शांती रचनात्मक विचार आणि कार्य या सत्वगुणामार्फतच केले जातात। प्रेरणा ध्यान स्थैर्य यांनी परिपूर्ण असलेलं मन म्हणजे श्री विष्णूच आहेत असा सत्वगुणयुक्त तो सात्विकः। ओम सात्विकाय नमः। 869 सत्यः सत्सु साधुत्वात् सत्यः साधू ज्ञानी थोर सद्गुणी सदाचारी ह्यांच्यात साधुत्वात त्यांच्यात कायम जो वास करतो तो सत्यः। भूत वर्तमान भविष्यात जे समान तसंच राहतं ते सत्य, त्यात कोणतंही परिवर्तन होत नाही। तिन्ही काळात सदैव स्वस्वभावात जो स्थित असतो तो सत्य। सत्य म्हणजे खरा असा जो असतो तो ओम सत्यः। ओम सत्याय नमः। 870 सत्यधर्म परायणः सत्ये यथाभूतार्थ कथने, जसे घडलं तसंच सत्य बोलणं आणि धर्मेच धर्मामध्ये चोदना लक्षणे नियम कायदे अपेक्षा नियत याच्यामध्ये जो स्थित असतो स्थापन झालेला असतो, म्हणजे जे खरं घडलं ते बोलणारा म्हणजे सत्यामध्ये आणि धर्मानी घालून दिलेला नियम कायद्यांमध्ये उपदेशामध्ये जो स्थापन झालेला असतो तो सत्य धर्म परायणः सत्य आणि धर्म यांचं अवलंबन करणारा। आता सत्य म्हणजे विचार वाणी आणि कार्यात सत्यता असणारा, धर्म म्हणजे धर्माच्या सर्व कर्तव्यांचं पूर्ण पालन करणारा असा जो तो सत्यधर्म परायणः। ओम सत्यधर्म परायणाय नमः।